वाचला त्याला एकमेव कारण म्हणजे डॉक्टर मनमोहन सिंग यांची खुली अर्थव्यवस्था. कारण तेव्हा मला त्यांच्याबरोबर 6 महिने खासदार म्हणून काम करण्याची संधी मिळालेली होती. आणि मग त्याच्यानंतर अलीकडच्या काळामध्ये 2014 साली एकदम अचानक झंझावाताने आलेलं मोदी साहेबांचं नेतृत्व, तेच मग रिपीट झालं 2019ला. आज देखील तुम्ही, माझं मत आहे, तुमची मतं वेगळी असू शकतात, ऐकणाऱ्यांची मतं वेगळी असू शकतात, परंतु आज जर देश पातळीवर बघितलं तर तिसऱ्यांदा मोदी साहेबांना पंतप्रधान करायचं असा म्हणणारा वर्ग आज देशात मोठ्या प्रमाणावर आहे, राज्यात मोठ्या प्रमाणावर आहे. जे काही निर्णय ते घेतात, त्यांचं विजन, पूर्वीच्या ज्या काही घटना घडलेल्या होत्या त्याच्या संदर्भामध्ये त्यांनी त्याबद्दल, किंवा राम मंदिराचा प्रश्न असेल, असे अनेक गोष्टी, मोठे हायवे मोठे करण्याचा प्रश्न असेल, किंवा वंदे भारत रेल्वे सुरू करण्याचे प्रश्न असतील, विमानतळ डेव्हलप करण्याचे प्रश्न असतील. ज्यावेळेस परदेशामध्ये जातात त्यावेळेस परदेशामध्ये जो रिस्पॉन्स दिला जातो, एक भारताचं एक वेगळ्या प्रकारचं स्थान परदेशामध्ये आज निर्माण झालेलं आहे, ते असेल. अशा अनेक बाबी त्याच्यामध्ये आहेत. आणि त्यांच्याबद्दल काहींनी ठरवलेलं होतं की सगळ्यांनी एकत्र यायचं, एकाच एक उमेदवार द्यायचा, परंतु अजून आचारसंहिता चालू झालेली नाही आहे, निवडणुका जाहीर झालेल्या नाहीत. आणि आत्ताच ममताने सांगितलं मी माझी स्वतंत्र लढणार. काल नितीश कुमारांनी लालू प्रसादांना सोडलं, ते पुन्हा इकडे आले, त्याच्यामध्ये मान म्हणालेत मी मला स्वतंत्र लढावं लागेल. त्याच्यामध्ये अखिलेशनी काहीतरी सांगितलं मी एवढ्याच जागा देऊ शकतो, घ्यायच्या असतील तर घ्या, नाही तर माझा मी लढणार. अशा हे सगळ्या गोष्टी त्याच्यातनं पुढे येत आहेत. शेवटी एवढ्या मोठ्या देशाचं नेतृत्व करत असताना मजबूत नेता असणं ते नितांत गरजेचं आहे. कारण अनेक रंगाची, जातीची, धर्माची लोक आपल्या जम्मू काश्मीरपासून कन्याकुमारीपर्यंत राहत आहेत. पण प्रत्येकाच्या, काही मैलावर गेल्यानंतर भाषेची हेल बदलतो, अशा सगळ्या गोष्टी आहेत. परंतु त्याच्यातून शेवटी आपण सगळे भारतीय म्हणून राहिलो आणि आजपर्यंत राहिलेलो आहोतच, पुढेही आपण राहणार कुणी काही म्हटलं तरी. त्याच्यामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे संविधान दिलेलं आहे त्या संविधानाने आपल्याला एकत्र करून ठेवलेलं आहे. आणि ते एवढं जबरदस्त संविधान आहे, किंवा त्यांनी दिलेली घटना, कायदे इतके चांगले आहेत की ते कुणावर असे अन्यायकारक नाही आहे. समाजातला दुर्लक्षित, वंचित घटकाला देखील इतरांच्या बरोबर आणण्याच्या करता त्या संविधानाचा, त्या कायद्याचा, त्या नियमाचा उपयोग होत असतो. आणि सगळ्यांनी लोकशाहीमध्ये सगळ्यांना मताचा अधिकार दिला आहे, सगळ्या काही गोष्टी केल्यात. किती श्रीमंत व्यक्ती असली तरी देखील त्याला जनतेच्या समोर झुकावंच लागतं. शेवटी जनता जनार्दन जे ठरवेल तेच अंतिम होत असतं. पण जनतेचं कॅरेक्टर चांगलं न राहिल्यामुळे राजकारण आमचं दूषित झालं असं वाटतं का? कारण आम्ही पण सगळेजण संधी साधू झालेलो आहोत की आम्हाला जिथं संधी मिळाली, म्हणजे आता आमच्या क्षेत्रातलं म्हटलं की एखादं कुठंतरी चमकायला मिळालं, कुठं चित्र, सिरियल म्हणा, सिनेमा म्हणा, की लगेच आम्ही सुपाऱ्या घेत फिरतो. तर ह्या पद्धतीचं माणसाचं पैशाकडचं आकर्षण आणि पैशातनं येणारी सत्ता हे खूप जास्त झालंय. त्याला माध्यमांचा खूप मोठा हातभार आहे. तुम्ही असं राईटफुली म्हणालात की 2014ला प्रशांत किशोरांनी एक गंमत केली, जी ब्रेक्झिटच्या वेळेस तिकडे झाली होती, तीच गंमत इथे झाली आणि मोदी साहेब पंतप्रधान झाले. आता त्या मीडियाची प्रॉवेस, जो पॉवर आहे, ती तुम्हा लोकांच्या लक्षात आली. त्यामुळे तुम्ही आमचे गट पाडता की तुम्ही या पद्धतीचा विचार करा, त्या पद्धतीचा विचार करा, आणि मग आम्ही करतो. कारण आम्हाला ते सोशल मीडियाचं व्यसन लागलेलं आहे आणि मग आम्ही जे काय असेल ते एकाच्या मागे जातो. पण मुद्दा असा आता होतोय की आम्ही ज्याच्या मागे गेलो तो नेमका कुठे आहे हे त्याचं त्यालाच आठवण झालंय. म्हणजे आता नाही का, आता तुम्ही म्हणाल की नाही, आता नितीश कुमार त्यांनी म्हणजे त्यांचं हे काढलं तर इकडं तिकडं तळ्यात मळ्यात